तर हा अटल सेतू म्हणजेच शिवडी ते न्हावा उड्डाणपुलाचा टॉप अँगल पुढारी न्यूजनं कव्हर केलेला आहे। नेमका कसा दिसतोय हा उड्डाणपूल बघूया। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अटल सागरी सेतूचं लोकार्पण होणार आहे। देशातील सगळ्यात लांब असलेल्या या सागरी सेतूचं लोकार्पण जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज होणार आहे। मी सध्या मुंबईतील एका गगनचुंबी इमारतीमध्ये आहे आणि याच गगनचुंबी इमारतीमधून मी तुम्हाला या अटल सागरी सेतूचे मनमोहक दृश्य जे आहे ते दाखवणार आहे। आपण जर पाहिलं तर 22 किलोमीटरचा असलेला हा सागरी सेतू थेट मुंबईतून नवी मुंबईच्या दिशेने मुंबईकरांना घेऊन जाणार आहे आणि यामध्ये अवघ्या काही मिनिटांमध्ये तुम्हाला ट्रॅफिकची कोणतीही समस्या न होता मुंबई ते नवी मुंबई प्रवास करता येणार आहे। 21.80 किलोमीटरचा हा आहे, 6 पदरी हा सागरी सेतू आहे आणि यामुळे नवी मुंबई आणि मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे। आपण जर पाहिलं तर ताशी 100 किलोमीटर वेगाने या सागरी सेतूवरून वाहने जे आहेत ती धावणार आहेत, त्यामुळे प्रवाशांना हा एक सुखद अनुभव घेता येणार आहे। आपण जर पाहिलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज याचं लोकार्पण करतात। गेली 5 वर्षापासून या सागरी सेतूचं काम सुरू होतं आणि फक्त नवी मुंबई आणि मुंबईच नाही तर या पुलामुळे मुंबई, पुणे, कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेने वाहनांसाठी वेगवान पर्याय आहे। त्यामुळे नक्कीच जर पाहिलं तर हा सागरी सेतू जो आहे तो शिवडी ते गव्हाणपाडा नवी मुंबईसाठी आहे आणि दररोज मोठ्या प्रमाणात यावरून प्रवास होणार आहे आणि मुंबईकरांच्या वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची सुटका होणार आहे। त्यामुळे नक्कीच एक महत्त्वपूर्ण आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प आणि त्याची ही गगनचुंबी मुंबईतील गगनचुंबी इमारतीवरून घेतलेली मनमोहक दृश्य आपल्या पुढारीच्या प्रेक्षकांसाठी आपण खास दाखवलेले। त्यामुळे नक्कीच आज पंतप्रधान याचं लोकार्पण करतील आणि उद्यापासून जो आहे तो हा मुंबईकरांच्या सेवेमध्ये हा जो अटल सागरी सेतू आहे तो खुला होईल। व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांत खरात, धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई। तर भारतामधला हा सर्वात लांबीचा सागरी सेतू नेमका कसा आहे हे आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। भारतातील सर्वात लांब सागरी सेतू अशी या सेतूची ओळख असेल। अटल सेतूची लांबी ही 21.8 किलोमीटर इतकी आहे। समुद्रावरनं 16.5 किमी अंतर कापता येणार आहे। पुलावरती वेग मर्यादा ही 100 किलोमीटर प्रति तास ठेवण्यात आली आहे। पुलावरती चढताना उतरताना वेग मर्यादा ही 40 किलोमीटर असेल। 3 लेनचा पूल, आपत्कालीन लेनची व्यवस्था असणार आहे। मुंबई ते नवी मुंबई अंतर हे 20 मिनिटांमध्ये पार करणं शक्य होणार आहे। सागरी सेतूवरती 400 CCTV कॅमेरे बसवण्यात आले आहेत। अटल सेतूसाठी 17,840 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे। पुलासाठी 2 लाख मेट्रिक टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे। पुलासाठी 5 लाख मेट्रिक टन सिमेंटचा वापर सुद्धा केला गेला आहे। त्याचबरोबर प्रतिदिन 70,000 वाहनं प्रवास करण्याची क्षमता या सागरी सेतूची आहे।